आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. स्वाभिमानी संघटनेने केली पाटबंधारे अभियंता यांची खुर्ची जप्त. सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने जायकवाडी कालव्यात पाणी तत्काळ सोडण्यात यावे यासाठी पाटबंधारे विभागात गेल्यावर कार्यकारी अभियंता यांच्या दालनाला कुलूप होते. विचारणा केली असता त्या 1 महिन्यात फक्त 2 दिवस कार्यालयात उपस्थित असतात असे कळाले. एकीकडे परभणी जिल्ह्यात खरीपचा हंगाम अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला. जे काही सोयाबीन कापूस हाती लागले त्याला हमीभाव देखील मिळाला नाही. पीक विमासुद्धा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. अशा परिस्थितीत फक्त ऊस आणि भुईमूग शेतकऱ्यांना समोर पीक आहेत. मागील पाणी होऊन 27 दिवस उलटून गेले. वाढत्या 43 डिग्री सेल्सिअस तापमानात पीक कसे जोपासायचे हे शेतकऱ्यांना समोर मोठे आव्हान असताना मात्र अद्यापही जायकवाडी कालव्यात पाणी सोडले जात नाही. परभणी जिल्ह्यातील जायकवाडी कालव्याच्या पाण्यावर 1,40,000 हेक्टर जमीन भिजते. यासाठी 2,000 क्युसेकने पाणी सोडायला पाहिजे, परंतु केवळ 800 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे टेलच्या गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत वाढून जात आहे. सर्व शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रार केल्यानंतर स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकरी कार्यकारी अभियंता यांच्या दालनात गेल्यावर अधिकारी मॅडम उपस्थित नव्हत्या व फोनवरून 2-4 दिवसात पाणी सोडण्यात येईल, वरूनच आम्हाला पाणी वाढवून देत नाहीत, त्याला मी काय करू असे उडवाउडीचे उत्तर देत होत्या. त्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता यांची खुर्ची कार्यालयाच्या बाहेर काढत ती जप्त केली. जोपर्यंत 1,000 क्युसेकने पाणी पुरवठा जायकवाडी कालव्यातून होणार नाही तोपर्यंत खुर्ची मिळणार नाही म्हणत खुर्ची जप्त करण्यात आली. यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, उमेश देशमुख यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरजवडा शिवारात लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. मानवत तालुक्यातील नागरजवडा रोड शिवारात शेतकरी नरेश वाल्मिक यांच्या शेतातील आखाड्यावर अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना आज दिनांक 28 एप्रिल मंगळवार रोजी घडली. परभणी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लागलेल्या आगीत जनावरांचे खाद्य, भुस्याची वडई, बैलगाडी, ज्वारीचा कडबा, ज्वारी तसेच ठिंबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मानवत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे वाहन त्वरित दाखल होत चालक सय्यद कलीम, मुकेश कुमावत, राम दहे, संदीप जाधव यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला. आग शेजारील शेतामध्ये पसरली असती तर नुकसान अधिक वाढवण्याची शक्यता होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सेलूत सोय रोजगार मेळाव्यात 72 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन प्रशांत खंदारे यांनी केले. मार्गदर्शक म्हणून राजाराम धोडगे, राम जाधव, सुनीता बोकेफोड, अंजली रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आज दिनांक 28 एप्रिल मंगळवार रोजी सेलू शहरातील स्वामी समर्थ सेवा केंद्र महेशनगर येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास नवले तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश कुलकर्णी, सुनील गायकवाड, शिवाजी हरकड, संजय गव्हाडे, सुमित शर्मा, अमोल बारसकर, रवी गायके, शैलेश बारसकर, दिगंबर बरकुले, नितीन केवार, परमेश्वर तमखाने, शैलेश रामपूरकर, गौरव तौर यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. मानवत बायपासवर बस दुचाकी अपघातात
शिक्षक गंभीर जखमी. मानवत शहराला बायपास असलेल्या शहरातून जाणाऱ्या बायपास मार्गावर गजानन महाराज मंदिराजवळ आज दिनांक 28 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी शिवाई एसटी बस आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी सवार शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नांदेड बीड मार्गावर धावणारी शिवाई ई बस क्रमांक MH49 BZ 7219 ही परभणीकडून मानवतच्या दिशेने येत होती. याच वेळी शिक्षक भगवान पाथरीकर हे आपल्या दुचाकी क्रमांक MH22 AH 4855 वरून परभणीकडे जात होते. सकाळी 7:45च्या सुमारास गजानन महाराज मंदिराजवळील वळणावर दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकी बसच्या पुढील भागात अडकली. या अपघातात भगवान रामभाऊ पाथरीकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र त्यांनी हेल्मेट घातलेले असल्यानं त्यांना डोक्याचा कोणीही गंभीर इजा झाली नाही, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतर देवा पेडगावकर यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून जखमी पाथरीकर यांना तातडीने मानवत शहरातील दगडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यासेर उर्दू शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज दिनांक 28 एप्रिल मंगळवार रोजी संपन्न झाले. गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा गुलमोर कॉलनी सेलू येथे विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर स्वाक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत पारितोषिक मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान व उपस्थित सहशिक्षक सय्यद अजीम, सय्यद अमन, सय्यद जिशान, शोएब अन्सारी, खान तहमीना, पठाण नजमा, माविया हाशमी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुठभर माती मराठवाडाचा पट मांडणारा आत्मचरित्र डॉक्टर शरद कुलकर्णी सर. शिक्षणतज्ज्ञ विचारवंत जनार्दन वाघमारे यांचे मुठभर माती हे आत्मचरित्र प्रत्येकाला प्रेरणा देणारे दिशादर्शक असे आत्मचरित्र असून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती देखील शिक्षण आणि गुणवत्तेच्या माध्यमातून गरुड झेप घेऊ शकते हे दाखवून देते, असे प्रतिपादन एक दिवस एक पुस्तक या स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलूच्या 39व्या पुष्पात बोलताना प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की मुठभर माती हे आत्मचरित्र एकंदरीत मराठवाडाचा पट मांडणारे असून त्यातून शैक्षणिक, सामाजिक व राजकीय मराठवाडा आपल्यापुढे उभा राहतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर उत्तम राठोड हे होते. यावेळी स्वर्गीय अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील सन्मानित केलेल्या दिलीप डासाळकर, अनिल कुलकर्णी, रवी मुडावेकर, डॉक्टर दिगंबर घोडके, माधव गव्हाणे, गणेश माडवेसर यांचा ग्रंथालयाच्या वतीने महेश खारकर, चंद्रशेखर नाना मुडावेकर, हेमंतराव अडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभाकर रावते यांनी केले तर सूत्रसंचालन आम्रपाली खाजेकर यांनी केले. आभार प्रदर्शन कथाकार डॉक्टर रमेश बोराडे यांनी मानले. यावेळी वसंत पांचाळ, अशोक उफाडे, पांडुरंग पाटणकर, हरिहर खिरे, शांतिकुमार धर्माधिकारी, देऊळगावकर गजानन, विठ्ठल कटारे, शिवाजी दळवे, रवींद्र पाठक, डॉक्टर श्याम आवटे, RM खाडप, सुभाष मोहकरे, अण्णासाहेब बोराडे, विनायक धामणगावकर, यशवंत चाठाणकर, दत्तात्रय माकोडे, खंडागडे DG यांची उपस्थिती होती. शेतकरी महेंद्र वाठोरे यांना तिफन गौरव पुरस्कार प्रदान. पुणे येथे तिफन फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक रफिक नाईकवाडी आणि तिफन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव जमदडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी व कृषी क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. बालूर येथील जवळ असलेल्या सेलू तालुक्यातील कन्हेरवाडी येथील युवा शेतकरी महेंद्र सोपान वाटोरे यांना माझा शेती संकल्प स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परभणी जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग, नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब यामुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील एकूण 12 शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळून कृषी क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. अल फलाह सोसायटीच्या वतीने हज यात्रेकरूंचा सत्कार. 2026 साली पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरूंचा सत्कार अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल फलाह सोसायटीचे अध्यक्ष अनीस कुरेशी होते. यावर्षी हज यात्रेसाठी जाणाऱ्या मध्ये शेख कौसरभाई गुत्तेदार, शेख शमशुद्दीन, युनुस अन्सारी, रशीदभाई बागबान, पाशाभाई गुत्तेदार, हमीदभाई बागबान, सय्यद दिलावर भाई, गौसभाई अन्सारी, जिलानीभाई कुरेशी, जुनेद अन्सारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी शेख रफिक सर बागवान यांनी केले. आभार शेख इमाम सर यांनी मानले. सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी शफीक अली खान जमीनदार, शेख महमूद सर, मोहम्मद हारून सर बागबान, हाजी पठान निसार खान, रशीद पठान इंजिनियर, जकी अहमद सिद्दीकी सर, शेख मौजम सर, जावेद घौरी सर, शेख असगर, इम्रान कुरेशी, हाजी इनू साहब कुरेशी, आसिफ कुरेशी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.